जय गुरुदेव. दिवाळी आली तर आता घराचं शुद्धीकरण कसं करायचं त्याच्याबद्दल सांगते. तर दिवाळीच्या एक 2-3 दिवस आधीपासून तुम्ही ह्या उपाय करायला सुरुवात करा. तर ज्यांच्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी अगरबत्ती वापरत असाल तर अगरबत्ती काय वापरू नका, कारण अगरबत्तीमध्ये बांबूची काडी असते आणि बांबूचे काडीमुळं घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत असते. तर ज्यांच्याकडे अगरबत्ती वापरत असतील त्यांनी अगरबत्ती वापरायची नाही. सुका धूप असतो तो धूप वापरायचा. त्याच्याने काय होतं की वातावरण हे चांगलं राहतं आणि घरातली नकारात्मक शक्ती ती बाहेर जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला तो सुका धूप तर तुम्ही कधीही वापरा, पण आता ह्या दिवाळीच्या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपलं गौरीचं खांड मिळतं, गौरी असते आपली, त्या गौरीच्या खांड थोडंसं त्याचं हे करायचं आहे, पेटवून विस्तव तयार झाला की त्याच्यावर आपलं पांढरं गुगुल मिळतं, सफेद गुगुल म्हणून दुकानामध्ये मिळतं, पूजा दुकानामध्ये वगैरे मिळतं. तर ते दररोज संध्याकाळी थोडंसं तूप आणि ते पांढऱ्या गुगुलचं बारीक पावडर करून घ्या आणि ते पांढरं धूप गुगल त्याच्यावर टाकायचं आणि त्याचा धूर सगळ्या घरामध्ये करायचा. त्याच्याने काय होतं, घरातली तुमचे नकारात्मक शक्ती जर असेल कोणाच्या घरामध्ये ती पूर्ण जाते आणि घराचं शुद्धीकरण होतं. तर मग हे दिवाळी सुरू व्हायच्या 1-2-3 दिवस आधीपासून सुरुवात करा. त्याच्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहील. दिवाळीच्या काळामध्ये घर तुमचं शुद्ध राहील आणि तुमच्या घरामध्ये देवतांचं आगमन होईल. तर अशा पद्धतीने नक्की घराचं शुद्धीकरण करा आणि पुढचे उपाय मी सांगणारच आहे. तर आता ही सुरुवात आहे. मला जसं बघू पुढे एक तुम्हाला उपाय करायच्या 1-2 दिवस आधी सांगेल, 1 दिवस आधी म्हटलं तरी सांगेल. महत्त्वाचे उपाय सांगणार आहे आणि हे नक्की करा, खूप फरक पडतो. अनुभव घ्या, सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे. व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं व्हिडिओला सबस्क्राईब करा. आई राजा उदे उदे. ओम पद्मावती माता की जय.